Dear friends, today we are going to discuss multiple choice questions from Mendelian genetics. मेंडेलियन जेनेटिक्सचा आपण स्टडी केल्यानंतर आता त्यावरचे काही MCQ आपण इथं डिस्कस करणार आहोत. Mendel proposed how many principles of inheritance? 3 principles of inheritance. मेंडेलने इनहेरिटन्सचे 3 प्रिन्सिपल, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हे 3 प्रिन्सिपल मेंडेलनी एक्सप्लेन केले. In 1856 he began his famous hybridization experiment on garden pea. In 1865 he presented his work in paper entitled as. म्हणजे त्याचं जे रिसर्च वर्क आहे त्याचा जो पेपर बनवला तो पेपर एका मीटिंग मध्ये त्यांनी वाचून दाखवला आणि त्या आर्टिकलचं हेडिंग काय होतं असा MCQ आहे. एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन, हे त्याचं आन्सर आहे. Then Mendel carried out his research work on pea plant in. मेंडेलनी त्याचं जे रिसर्च वर्क आहे ते कुठं केलं तर आपल्याला सर्वांना माहित आहे, मोनॅस्ट्री गार्डन बिहाइंड द चर्च इन अ प्लॉट ऑफ 70 by 7 मीटर. त्या मठाची जी गार्डन होती त्या गार्डन मध्येच त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत. Then Mendel started his experiments by considering. मेंडेलनी एक्सपेरिमेंटची सुरुवात जी केली त्यावेळी he studied inheritance of one contrasting character at a time for first time. मग त्यांनी बरेच काळ एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी विचारात घेतली, सक्सेस झाला. नंतर 2 कॅरेक्टर विचारात घेतल्या, नंतर ट्रायल घेतल्या, सक्सेस झाला आणि मग 3 कॅरेक्टर विचारात सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. सो ही considering only one pair of contrasting character at a time for first time. The reason why Mendel selected sweet pea for his experiment. मेंडेलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पी म्हणजे वाटाण्याचं प्लांट, मटारचं प्लांट का सिलेक्ट केलं? पी प्लांट्स आर annual and easy to cultivate. बरोबर आहे. Flowers are self-pollinated, so it is easy to cross-pollinate them artificially. It is also correct. Life cycle is of short duration, 3-4 months, so many generations can study it in short time. This is also true. So answer is all above. All above. The main reason for Mendel's success, हा क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे. तशी तर त्याच्या सक्सेस मागची अनेक कारणं आहेत, परंतु सर्वात मेन रिझन कोणतं असा MCQ विचारल्यानंतर आपल्याला माहिती आहे, he considered one inheritance of one contrasting character at a time for first time
while other workers considered many contrasting characters at a time. तर आन्सर काय असेल? ही स्टडीड इनहेरिटन्स ऑफ वन कॅरेक्टर ॲट अ टाइम फॉर फर्स्ट टाइम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन ऑफ सक्सेस. How many varieties of pea plants were selected by Mendel for his experiment of breeding? त्याच्या ब्रीडिंग एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी किती व्हरायटीज घेतल्या? You know, 7 pairs of contrasting characters are considered, so 7 pairs means 14 varieties are selected. Mendel could discover the laws of heredity because the character selected by him shows. मेंडेल अनुवंशिकतेचे म्हणजे हेरिडिटीचे लॉ बनवू शकला कारण त्यांनी सिलेक्ट केलेलं जे प्लांट होतं, पी प्लांट होतं, त्याच्या बाबतीत एक गोष्ट आपण यापूर्वी चर्चेत आलेलीच आहे आपल्या. पी प्लांट्स, ऑल पी प्लांट्स शो कंप्लीट डॉमिनन्स. पी प्लांट मध्ये कंप्लीट डॉमिनन्स पाहायला मिळतो. मेंडेल इज अ फेमस फॉर हिज एक्सपेरिमेंट ऑन. मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी जे प्लांट सिलेक्ट केलं त्याचं नाव काय? पायसम सटायवम इज अ सायंटिफिक नेम ऑफ पी प्लांट. ग्रीन पी, गार्डन पी, स्वीट पी अशी पण त्याला कॉमन नावं आहेत. Then heterozygous plant produces gametes which are. जर heterozygous plant असेल तर या heterozygous plant मध्ये गॅमेट किती टाइपचे बनतात? आपण स्टडी केलाय. कॅपिटल टी, स्मॉल टी असं जर प्लांट असेल तर इथं 2 टाइपचे गॅमेट बनतात. 50% गॅमेट कंटेनिंग कॅपिटल टी अँड 50% गॅमेट कंटेनिंग स्मॉल टी. जर हेटेरोझायगस असतील तर डिसिमिलर गॅमेट तयार होतात. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे? डिसिमिलर. आणि होमोझायगस घेतलं तर ओनली 1 टाइप ऑफ गॅमेट्स आर ऑब्टेन्ड. एकाच प्रकारचे गॅमेट तयार होतात. त्यानंतर recessive character is one which is. रेसेसिव्ह कॅरेक्टर कुणाला म्हणायचं? जी कॅरेक्टर डॉमिनंट जीन असताना कधीही एक्सप्रेस होत नाही. सो कॅरेक्टर विच नेव्हर एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ डॉमिनंट, इट इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह. जसं स्मॉल टी it is a recessive character. Pure, it is always pure. Recessive character never hybrid. कधीच हायब्रिड नसते ती कॅरेक्टर. Then which of the following show group of recessive characters? आता खालील पैकी कोणत्या याच्यामध्ये सर्व रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे? जसं इथं डॉर्फ, टॉल डॉमिनंट आहे त्यामुळे पुढे विचार करायची गरजच नाही. डॉर्फ, व्हाईट इथं बरोबर आहे आणि टर्मिनल. सो बी इज करेक्ट आन्सर.
The conclusions drawn by Mendel based on monohybrid cross was, मोनोहायब्रिड क्रॉस करून त्यांनी जे कन्क्लुजन्स काढलेले आहेत त्याचा बेस काय? each the inheritance of one character, each character is controlled by pair of factors or genes. You know, every character is controlled by pair of genes or factors. For example, height, capital T and small t are genes or factors of height. Which of the following is not, म्हणजे इथं आन्सर कशात दडलाय? नॉट शब्द लक्षात ठेवायचा. अ मेंडेलियन कॅरेक्टर. फ्लावर पोझिशन ॲक्झिलरी आणि टर्मिनल मेंडेलनं कन्सिडर केलेली आहे. सीडचा शेप राऊंड रिंकल्ड मेंडेलनी कन्सिडर केलेली आहे. पॉड शेप इन्फ्लेटेड कॉन्स्ट्रिक्टेड ही कन्सिडर्ड दिस कॅरेक्टर. बट पॉड साइज ही कॅरेक्टर मेंडेलनी स्टडी केलेली नाही. सो दिस इज द आन्सर. इमॅस्क्युलेशन मीन्स removal of anthers or stamens from bisexual flower before opening of flower, that is anthesis of female parent, that is emasculation. So removal of stamens before anthesis, this is the correct answer. This is the correct answer. Which contributed to success of Mendel? मेंडेलच्या सक्सेस मागची कारण कोणकोणती आहेत हे आपण पाहूया. सिलेक्शन ऑफ पी प्लांट, त्यांनी पी प्लांट सिलेक्ट केलं. हे पण लकी, ही वॉज लकी इन सिलेक्शन ऑफ मटेरियल. हिज चॉईस वॉज एक्सलंट बिकॉज ऑल पी प्लांट्स वेर कम्प्लिटली डॉमिनंट. सो दिस इज करेक्ट. देन हिज नॉलेज ऑफ बायोलॉजी, असं काही नव्हतं त्याला, म्हणजे बी नाही आहे. कन्सिडरेशन ऑफ वन कॅरेक्टर ॲट अ टाइम, महत्वाचं कारण समजलं गेलंच, म्हणजे सी बरोबर आहे. ही हॅड अ नॉलेज ऑफ लिंकेज, नव्हतं त्याला माहिती काही, म्हणजे बी आणि डी येणार नाही. ई हिज थिंकिंग वॉज अहेड ऑफ टायमिंग, भविष्याचा वेध घेण्याचं, भविष्यात कसं असणार हे याचा वेध घेण्याचं थिंकिंग त्याच्याकडं होतं. त्यामुळं 3 कारणं बरोबर आहेत. ए, सी आणि ई, म्हणजे यातलं थर्ड आन्सर बरोबर येईल. An organism with 2 identical alleles of gene in a cell is called as, जर एखाद्या ठिकाणी 2 सारखे अलिल्स, 2 सारखे जीन्स असतील, फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी टॉल, these are 2 similar genes controls a particular character, आणि याला आपण काय म्हणतो? होमोझायगस किंवा प्युअर. आणि 2 डिसिमिलर जीन कॅरेक्टर कंट्रोल करत असतील तर, फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी टॉल,
कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोन वेगळे जीन टॉल ही कॅरेक्टर कंट्रोल करत असतील तर त्याला आपण म्हणतो हेटेरोझायगस किंवा हायब्रीड. हेटेरोझायगस किंवा हायब्रीड म्हणजे आन्सर काय येईल? होमोझायगस अँड हेटेरोझायगस हे आन्सर येईल. त्यानंतर इन क्रॉसिंग ऑफ टू प्लांट इफ वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर्ड ॲट अ टाइम. दोन प्युअर प्लांटचा क्रॉस करत असताना जर एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम कन्सिडर केली तर त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस आणि रेशो ऑफ F2 इज मोनो हायब्रिड रेशो. आणि जर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम कन्सिडर करत असलो तर डायहायब्रिड क्रॉस आणि F2 चा रेशो म्हणजे डायहायब्रिड रेशो. म्हणजे मोनो हायब्रिड दोन कॅरेक्टर विचारात घेतल्या तर डायहायब्रिड आणि तीन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केल्या तर ट्राय हायब्रिड. अशा प्रकारचं आन्सर येईल. त्यानंतर द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इन F1 इज कॉल्ड ॲज डॉमिनंट and character which does not express or appear in F1 generation is called recessive. So dominant and recessive, this is the answer. This is the answer. When individuals of F1 generation are allowed to cross with each other, जर F1 मध्ये मिळालेले प्लांट त्यांच्यातच जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल मध्ये क्रॉस आपण करत असलो तर त्याला म्हणायचं सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. बी हे त्याचं आन्सर असेल. An allele is recessive if it is expressed only. रेसेसिव्ह कधीही हायब्रिड कॅरेक्टर नसते. इट इज अ प्युअर, इट इज प्रेझेंट इन होमोझायगस फॉर्म. डॉमिनंट ही होमोझायगस पण असू शकते. जसं एक्झाम्पल घेऊ आपण. डॉमिनंट ही कॅरेक्टर कॅपिटल टी टॉल म्हणजे ही होमोझायगस झाली. कॅपिटल टी स्मॉल टी टॉल हेटेरोझायगस टॉल झालं हे. सो डॉमिनंट कॅरेक्टर इज होमोझायगस ॲज वेल ॲज हेटेरोझायगस, बट रेसेसिव्ह कॅरेक्टर इज ओनली होमोझायगस प्युअर. आणि हे कशी असते? प्युअर असते, होमोझायगस असते. त्यामुळं होमोझायगस हे त्याचं आन्सर येणार. अँड अलील इज डॉमिनंट. कोणत्या अलीलला आपण डॉमिनंट म्हणणार? जी अलील होमोझायगस किंवा हेटेरोझायगस कंडिशन मध्ये एक्सप्रेस होते त्या कॅरेक्टरला किंवा त्या अलीलला आपण डॉमिनंट म्हणतो. एक्सप्रेस इन होमोझायगस अँड हेटेरोझायगस कंडिशन हे आन्सर येईल त्याचं. व्हॉट इज ट्रू? खालीलपैकी काय बरोबर आहे? डॉमिनंट ट्रेट कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन हेटेरोझायगस. नाही, रॉंग आहे. रेसेसिव्ह ट्रेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन हेटेरोझायगस हे सुद्धा रॉंग आहे. डॉमिनंट ट्रेट फाइंड्स एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस हेही रॉंग आहे. रेसेसिव्ह ट्रेट एक्सप्रेस ओनली इन होमोझायगस कंडिशन. इट इज करेक्ट. इट इज करेक्ट.
Then Mendel in his experiment maintain quantitative qualitative record at least up to 3 generation. त्यांनी रेकॉर्ड ठेवलेला आहे. He conducted ample crosses and reciprocal crosses. आता रेसिप्रोकल क्रॉस म्हणजे काय? पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये समजा या प्लांटला मेल आणि याला फिमेल समजलाय, समजा टॉल आहे डॉर्प आहे, मेल फिमेल. आणि दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय केलं, याला फिमेल आणि याला मेल समजलं, तर का अशा प्रकारच्या क्रॉसला रेसिप्रोकल क्रॉस म्हणतो, परंतु त्यानं काहीही फरक पडत नाही. रिझल्ट रिमेन्स सेम. So all of these is answer. The results of reciprocal crosses are same because there is no influence of sex at the time of inheritance. एखाद्याला मेल समजलं किंवा फिमेल समजल्यामुळं त्या सेक्सचा इन्फ्लुएन्स हेरिडिटी मध्ये होत नाही. there is influence नाही, हे नाही. There is no influence of sex. There is no influence of sex. हे त्याचं कारण आहे. Genotypic ratio of monohybrid cross is. Genotypic ratio काय येतो? 1:2, 2:1 आणि phenotypic 3:1. Mendel crossed pure white flowered recessive. आता white आहे, white flowered recessive pea plant with dominant red bud. In first generation hybrids from the cross showed. आता जर प्युअर रेड चा क्रॉस प्युअर व्हाईट बरोबर केला, जर प्युअर रेडचा क्रॉस व्हाईट बरोबर केला, आपण याला कॅपिटल सी केलेला आहे, इकडे स्मॉल सी केलेला आहे. F1 जनरेशन मध्ये कॅपिटल सी कलर्ड म्हणजे सगळे प्लांट एकाच टाइपचे मिळतात. ऑल प्लांट्स इन F1 जनरेशन शो रेड फ्लावर्स. आणि F2 मध्ये मात्र F2 मध्ये रेड आणि व्हाईट, काही ठिकाणी व्हायलट दिलंय, काही ठिकाणी कलर दिलंय, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. हा 3:1 F2 मध्ये मिळणार, F1 मध्ये नाही. The crossing of homozygous tall with dark plant F1 generation yields. Pure tall pea plant चा क्रॉस pure dark pea plant बरोबर केला तर F1 मध्ये सर्व प्लांट हेटेरोझायगस टॉल मिळतात. आपल्याला माहीतच आहे. जर कॅपिटल टी स्मॉल टी यांचा क्रॉस केला, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि हे F1 मधले प्लांट पाहिले तर सर्व प्लांट टॉल आहेत परंतु हेटेरोझायगस आहेत. त्यानंतर मेंडेल क्रॉस्ड प्युअर व्हाईट फ्लावर्ड रेसेसिव्ह, व्हाईट फ्लावर असलेलं रेसेसिव्ह पी प्लांट विथ डॉमिनंट रेड फ्लावर्ड पी प्लांट. मगाशीच झाला आहे क्वेश्चन. हाँ, इथं क्वेश्चन तो. मेंडेल क्रॉस द प्युअर व्हाईट फ्लावर्ड पी प्लांट विथ डॉमिनंट रेड फ्लावर्ड पी प्लांट. सेकंड जनरेशन आत्ताच आपण डिस्कस केलंय. सेकंड जनरेशन मध्ये काय मिळतं? रेड आणि व्हाईट 3:1 या प्रपोर्शन मध्ये मिळतं. म्हणजे इथं आन्सर मिळेल हे.
इन मोनोहायब्रिड क्रॉस रेशो ऑफ F2 ट्रू ब्रीडिंग प्युअर डॉमिनंट अँड ट्रू ब्रीडिंग रेसेसिव्ह असे प्लांट किती आहेत? म्हणजे आपल्याला माहिती आहे का पहिलं प्लांट कॅपिटल टी पहिलं प्लांट कसं मिळतं? कॅपिटल टी पुन्हा स्मॉल कॅपिटल टी स्मॉल टी आणि शेवटी स्मॉल टी. प्युअर डॉमिनंट एक मिळालं, प्युअर रेसेसिव्ह एक मिळालं, म्हणजे 50-50 म्हणजे रेशो 1:1. हा म्हणजे याच्यामध्ये 4 मध्ये आता 25% येईल इथल्या प्रमाणे आन्सर म्हटलं तर. मेंडेल कॅरीड डायहायब्रिड क्रॉस विथ, त्यानं डायहायब्रिड क्रॉस जो केला तो क्रॉस कशाचा केलाय? ग्रीन राऊंड. आपण जो स्टडी केला डायहायब्रिड रेशो, ग्रीन राऊंड येलो राऊंडचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर केला. F1 जनरेशन मध्ये सर्व प्लांट आपल्याला येलो राऊंड मिळाले आणि F2 जनरेशन मध्ये मात्र हे प्लांट कसे मिळाले? 9:2, 3:2, 3:1. कारण यामध्ये इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा लॉ अप्लाय झालेला आहे. इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी आपण कन्सिडर करत असलो तर एका कॅरेक्टरचा इनहेरिटन्स दुसऱ्या कॅरेक्टरवर डिपेंडंट नव्हतो, तो इंडिपेंडंट असतो. म्हणून आपल्याला आन्सर तसं मिळतंय. त्यानंतर फिनोटिपिक रेशो ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन ऑफ डायहायब्रिड मध्ये फिनोटिपिक रेशो काय मिळतो? 9:2, 3:2, 3:1 आणि जिनोटिपिक 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. आपण हे क्रॉस केलेले आहेत. देन आउट ऑफ 4 phenotypes obtained in F2 generation of dihybrid cross between yellow round and green wrinkled, out of 4 phenotypes obtained in F2 generation of dihybrid cross between yellow round and green wrinkled seeds of pea plant. आता याच्यामधलं काय बरोबर आहे? 2 were parental and 2 were new combination. हे बरोबर आहे, हेच बरोबर आहे. 2 म्हणजे येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड असे तर प्लांट मिळालेलेच आहेत, पण येलो रिंकल्ड आणि ग्रीन राऊंड हे 2 नवीन कॉम्बिनेशन सुद्धा मिळालेले आहेत. हे सुद्धा मिळालेले आहेत. The statement probability of 2 independent event occurring simultaneously is the product of their individual and probability is. आता आपल्याला माहिती आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंट, इथं काय येतं? इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे एक बघा 2 इंडिपेंडंट इव्हेंट आहेत ऑकरिंग सायमल्टेनियसली. प्रोडक्ट ऑफ देअर इंडिव्हिज्युअल्स पॉसिबिलिटीज आर. इथं आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ प्रोबॅबिलिटी, इंडिपेंडंट असॉर्टमेंट, होमोझायगस डॉमिनंट आणि होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे प्युअर, दोन्ही कॅरेक्टर प्युअर आणि दोन्ही कॅरेक्टर रेसेसिव्ह प्युअर, त्या प्युअरच असतात. यांचा रेशो 1:1 मध्ये मिळतो आपल्याला. यांचा रेशो 1:1, पहिलं प्लांट डायहायब्रिडचं आणि शेवटचं. त्यानंतर डायहायब्रिड क्रॉस प्रोड्युसेस 4 टाइप्स ऑफ फिनोटाइप्स इन द रेशो ऑफ 9:2, 3:2, 3:1 बिकॉज इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे त्याचं कारण आपण पूर्वीच एक्सप्लेन केलेलं आहे. इंडिपेंडंट असॉर्टमेंट ऑफ फॅक्टर्स कंट्रोलिंग बाय 2, हे त्याचं कारण येईल. In Mendelian dihybrid cross, the percentage of double recessive
दोन्ही कॅरेक्टर रेसेसिव्ह असलेलं याचं पर्सेंटेज किती येईल, तर एक आहे, शेवटचं प्लांट आहे एक आहे आणि त्याचं पर्सेंटेज म्हटलं तर हे आहे 6.25 एकचं. आणि मग बाकीच्याचं पर्सेंटेज विचारलं तर 6.25च्या पटीत तुम्ही कॅल्क्युलेशन करत चला. In Mendelian dihybrid cross, percentage of F2 generation with double dominant, दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट असणारे किती मिळतात? दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट असणारे किती प्लांट मिळतात? हे कॅल्क्युलेशन जरा कॉम्प्लिकेटेड येऊ शकतंय. याच्यामध्ये मला वाटतं डबल डॉमिनंट म्हणजे दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट असे किती मिळालेत प्लांट? तर पहिले 9 तर मिळालेलेच आहेत. आता पहिले जे 9 मिळालेत तेच दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट असलेले मिळालेत. त्याच्यानंतर येलो रिंकल्ड दोन्ही डॉमिनंट आहेत का? नाही, एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह. ग्रीन राऊंड एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह आणि शेवटचं तसंच. आणि मग 6चा पाडा, मगाशी 6.25चा आपण विचार केलाय. 6.25 काय येईल? मला वाटतं आन्सर येईल 56.2%. Which law of Mendel was formulated on the basis of analysis of F2 generation of monohybrid cross? आणि F2 जनरेशन बरोबर वरनं कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी यावरून जो लॉ बनवला आपण, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी, दॅट इज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, लॉ ऑफ सेग्रेगेशन. लॉ ऑफ सेग्रेगेशन हे त्याचं आन्सर आहे. लॉ ऑफ सेग्रेगेशन हे त्याचं आन्सर आहे. Law of segregation explains factors remains together without mixing in F1, but they assort, they segregate at the time of gamete formation. So gamete becomes pure for given character. हे त्याचा आन्सर येईल. त्यानंतर which of the following progeny agree with expected result in F2 generation of Mendelian dihybrid cross? रिझल्ट काय मिळेल? आपल्याला रिझल्ट किती मिळालाय? 9:2, 3:2, 3:1. आणि तशा पद्धतीनं वाढ म्हटलं, समजा 100, बघा 100 ह्याच्याऐवजी 100 घेतले, इथं किती घ्यावे लागणार मग? 300च्या आसपास. 300च्या आसपास म्हणजे हे बरोबर आहे. इथं 9 म्हणजे ह्याच्या 900च्या पुढं, म्हणजे साधारण हे त्याचं आन्सर येऊ शकतं. हे टेंटेटिव्ह असतं, ॲक्युरेट अगदी 100 इथं एक सीड मिळाले, अंदाजे सीड एवढे मिळाले असं ते आपण कॅल्क्युलेट करतो. प्युअर टॉल पी प्लांट विथ राऊंड, प्युअर टॉल पी प्लांट, टॉल आणि राऊंड सीड क्रॉस्ड विथ डॉर्फ हॅव्हिंग रिंकल्ड सीड्स. हाऊ मेनी काइंड्स ऑफ ऑफस्प्रिंग वेर प्रोड्युस्ड इन F1 अँड F2 जनरेशन? आता F1 मध्ये एकाच टाईपचे मिळतात आणि F2 मध्ये 2 टाईपचे मिळतात. डायहायब्रिड आहे ना, F1 मध्ये एकाच टाईपचे मिळतात आणि F2 मध्ये मात्र 2 टाईपचे मिळत असतात. 2 टाईपचे मिळतात. त्यानंतर प्युअर टॉल पी प्लांट वॉज रिअर्ड इन पुअर न्यूट्रिएंट्स.
एक प्युअर टॉल पी प्लांट आहे. हे कसं आहे, एक टॉल पी प्लांट आहे, पण काय केलंय, ते टॉल आहे, जेनेटिकली टॉल आहे, पण एकदम पुअर न्यूट्रिएंट्स असलेल्या सॉइलवर ग्रो करून त्याला काय बनवलंय, मॉर्फोलॉजिकली डॉर्फ. आता जेनेटिकली टॉलच असणार आहे ते, पण मॉर्फोलॉजिकली डॉर्फ बनवलंय. आणि अशाचा क्रॉस डॉर्फ बरोबर केला तर काय होईल, जरी तुम्ही त्याला पुअर न्यूट्रिशियस सॉइल मध्ये ग्रो केलं असलं तरी सुद्धा ते जेनेटिकली काय आहे ते फार महत्वाचं आहे. जेनेटिकली इट इज टॉल. म्हणजे जरी तुम्ही डॉर्फ मध्ये बघत असला तरी जेनेटिकली टॉल आणि जेनेटिकली डॉर्फचाच क्रॉस केलाय. म्हणजे इथं पहिल्या जनरेशन मध्ये सर्व प्लांट टॉल मिळणार, सेकंड जनरेशन मध्ये टॉल आणि डॉर्फ 3:1 असंच मिळणार आहे. दुसरा क्वेश्चन याला जोडून मी कव्हर करतो इथंच. एक प्लांट आहे, डॉर्फ प्लांट आहे, आणि याला काय केलं आपण, जिब्रेलिक ऍसिडची ट्रीटमेंट दिली आणि टॉल बनवलं. आणि याचा क्रॉस प्युअर टॉल बरोबर केला, म्हणजे नेहमीच्या टॉल बरोबर केला. तर जिब्रेलिक ऍसिडनं तुम्ही काय केलंय, त्याला मॉर्फोलॉजी बदलली, त्याचं जेनेटिक्स बदललेलं नाही आहे. म्हणजे मॉर्फोलॉजिकली जरी हे टॉल तुम्ही जिब्रेलिक ऍसिडची ट्रीटमेंट देऊन केलं असलं तरी जेनेटिकली इट इज डॉर्फ. म्हणजे इथं जेनेटिकली डॉर्फचा आणि टॉलचाच क्रॉस आहे. F1 मध्ये सर्व प्लांट टॉल मिळणार आणि F2 मध्ये टॉल डॉर्फ 3:1 या प्रपोर्शन मध्ये मिळणार. In pea plants having yellow round seeded with green wrinkled seeds, what is phenotypic ratio of progeny of? आता phenotypic ratio काय मिळतो आपल्याला माहित आहे. phenotypic ratio काय मिळतो आपल्याला माहित आहे. इथं 9:2, 3:2, 3:1 मिळतो, हे आपल्याला माहित आहे. How many types and in what ratio male gametes are produced by dihybrid heterozygous? dihybrid heterozygous असेल समजा, इथं कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर असेल तर काय होतं, कॅपिटल टी कॅपिटल आर, कॅपिटल टी स्मॉल आर, स्मॉल टी कॅपिटल आर आणि स्मॉल टी स्मॉल आर. 4 types of gametes are produced in proportion of 1:1, 1:1, 1:1. When dihybrid heterozygous plant is selfed, dihybrid heterozygous plant self or crossed with another dihybrid heterozygous same genotype, what is the proportion of plant should be homozygous recessive? दोन्ही कॅरेक्टर प्युअर आणि रेसेसिव्ह असणार एकच शेवटचं प्लांट आहे. स्मॉल टी स्मॉल आर किंवा तसंच ते काय असेल ते, तर याचं आन्सर येईल त्यानंतर व्हॉट शुड बी genotype of round seeded tall plants when crossed with similar genotype produces following percentage of phenotype. आता जीनोटाइप काय इथं म्हणजे थोडक्यात काय केलंय बघू आपण. जीनोटाइप राऊंड आणि टॉल, टॉल कॅपिटल टी आणि कॅपिटल आर टॉल राऊंड क्रॉस्ड विथ सिमिलर जीनोटाइप प्रोड्युसेस फॉलोइंग पर्सेंटेज ऑफ फिनोटाइप. तसा विचार केला
तर इथं आता बघा, टॉल राऊंड, टॉल रिंकल्ड, डॉर्फ राऊंड आणि डॉर्फ रिंकल्ड. म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे, 9:3, 3:2, 3:1 या दरम्यान हे पर्सेंटेज असेल. म्हणजे पर्सेंटेज जे मी तुम्हाला सांगितलं मगाशी, 6 म्हणजे 6 त्याप्रमाणे पुढं पर्सेंटेज काढतोय आपण, 9:2, 3:2, 3:1. तर या पर्सेंटमध्ये मिळत असेल तर याचा अर्थ हे जेनेटिकली प्युअर आहेत आणि त्यांच्यापासून जे फिनोटाईप असणार आहे ते फिनोटाईप काय असेल, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल आर स्मॉल आर. What is the ratio between parental combination as to new combination? आपल्याला माहित आहे पॅरेंटल कॉम्बिनेशन ॲज टू न्यू कॉम्बिनेशन 10:6 म्हणजे 5:3. त्यानंतर ड्युरिंग डायहायब्रिड क्रॉस हाऊ मेनी इंडिव्हिज्युअल्स आर होमोझायगस फॉर वन अँड हेट्रोझायगस फॉर अनदर. एका कॅरेक्टरला काय होमोझायगस आणि दुसऱ्या कॅरेक्टरला हेटेरोझायगस. असे प्लांट किती मिळतात. तर आपल्याला माहिती आहे की 9:2, 3:2, 3:1 मध्ये आपल्याला हे शोधायचं आहे. पहिले 9 जे आहेत त्यात 4 प्लांट कसे आहेत, एका कॅरेक्टरला प्युअर आणि दुसऱ्या कॅरेक्टरला हायब्रिड. 1:2, 2:2, 2:4 म्हणतो ना. एका कॅरेक्टर म्हणजे दोन हायब्रिड असतील तर ते 4 झाले, पण एकाला प्युअर आणि एकाला हायब्रिड म्हणजे ते 2 आणि 2 झाले, तिथले 4 झाले. पुन्हा येलो रिंकल्ड त्यात 2 आहेत आणि ग्रीन राऊंड त्यात 2 आहेत. असे एकूण 8 प्लांट आपल्याला मिळतात. म्हणजे इथं जर पाहिलं तर 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1. तर याच्यामध्ये हे 2 गृहीत धरलेत आणि इथले 2 गृहीत धरलेत, इथले 2 गृहीत धरलेत. हे एका कॅरेक्टरचे प्युअर आहेत, एका कॅरेक्टरसाठी हायब्रिड आहेत. 8 झाले. F2 progeny of monohybrid cross shows काय 2 phenotype and 3 genotype हे येईल. मॅच दी फॉलोइंग काय, फ्लावर कलर, फ्लावर कलर मध्ये व्हायलट आणि व्हाईट, पॉड कलर ग्रीन येलो, सीड कलर येलो ग्रीन. आता पॉड कलर मध्ये ग्रीन आणि येलो, व्हायलट व्हाईट. याच्यामध्ये पहा, ए ला 1, बी ला 2 आणि सी ला 3. म्हणजे या सर्वच कॅरेक्टर तसा विचार केला तर बरोबर आहेत. पुन्हा मॅच करा. टेस्ट क्रॉस, टेस्ट क्रॉस मध्ये काय येतं, टेस्ट क्रॉस बघा, टेस्ट क्रॉस मध्ये हे मोनोहायब्रिड रेशो, मोनोहायब्रिड रेशो मध्ये काय येतं, मोनोहायब्रिड रेशो हे 4 नंबर येईल. बॅकक्रॉस, बॅकक्रॉसला हे बॅकक्रॉस आहे आणि डायहायब्रिड 9:2, 3:2, 3:1 म्हणजे ए आन्सर बरोबर आहे. Which principle or law has called as law of inheritance or universal law? आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ हेरिडिटी, लॉ ऑफ सेग्रिगेशनला आपण म्हणतो ते, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ स्प्लिटिंग ऑफ कॅरेक्टर, प्युरिटी ऑफ गॅमेट्स. त्यानंतर अलिल्स कॅन बी सिमिलर ॲज इन केस ऑफ
A like B or can be dissimilar in case of. सिमिलर असतील तर आपण काय म्हणतो? होमोझायगस. आणि त्याचे काय असणार आहेत? जसं सिमिलर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? होमोझायगस. आणि त्याचे जिनोटाइप असणार कॅपिटल टी किंवा स्मॉल टी. आणि डिसिमिलर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? हेटेरोझायगस. आणि त्याचे जिनोटाइप काय असणार आहेत? कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे असं आन्सर कुठलं येईल? तर बी आन्सर येईल. व्हॉट इज इनकरेक्ट? आता डायहायब्रिड 9:3:1 ओनली 2 contrasting character considered in dihybrid cross. Only 1 character considered in dihybrid cross. हे रॉंग आहे. हे रॉंग आहे. त्यानंतर F2 progeny of dihybrid cross shows 4 phenotypes and 9 genotype. म्हणजे हे आन्सर येईल. 4 phenotype and 9 genotype. 9:2, 3:2, 3:1 हे 4 फिनोटाइप झाले. आणि 1:2, 2:2, 2:4, 1:2, 2:2, 1:2, 2:1 9 झाले जिनोटाइप. व्हॉट इज इनकरेक्ट? पुन्हा तोच क्वेश्चन आला. ड्युरिंग मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट्स मेंडेल परफॉर्म्ड. मेंडेलनं मोनोहायब्रिडचा क्रॉस जो केला तो टॉल आणि डॉर्फ मध्ये केला. टॉल फिमेल पॅरेंट घेतला आणि डॉर्फ मेल पॅरेंट घेतला त्यांनी. पुन्हा मॅच करा. मोनोहायब्रिड क्रॉस आता हे कुठं येईल? 3. मोनोहायब्रिडचं 3 नंबर येईल. मोनोहायब्रिडचं 3 नंबर येईल. म्हणजे 1चं कारण हे 3 आहे. टेस्ट क्रॉस मध्ये काय? टेस्ट क्रॉस इथं येईल. टेस्ट क्रॉस जो आहे तो इथं आहे. आलील इथं आहे. आणि होमोझायगस टॉल इथं आहे. म्हणजे काय आलं? 3, 5, 1, 2 हे आन्सर त्याचं येईल. टिपिकल मेंडेलियन क्रॉस विच इज डायहायब्रिड 1 पॅरेंट होमोझायगस फॉर बोथ डॉमिनंट. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट आहे ट्रेट. अँड अनदर पॅरेंट homozygous for recessive trait. F2 generation both parental combination and recombination appears. म्हणजे प्युअर येलो राऊंडचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर केला तर F1 मध्ये सगळे येलो राऊंड मिळणार आहेत. आणि पुढं काय मिळणार आहेत? पॅरेंटल कोणते मिळणार आहेत? येलो राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड पॅरेंट झाले. आणि येलो रिंकल्ड आणि ग्रीन राऊंड नवीन कॉम्बिनेशन म्हणजे 10:6 या कॉम्बिनेशन मध्ये मिळणार. सेल्फ फर्टिलायझिंग ट्रायहायब्रिड फॉर्म. आता ट्रायहायब्रिड रेशो केला तर गॅमेट किती प्रकारचे मिळणार? 8 प्रकारचे मिळणार. फिनोटाइप किती प्रकारचे मिळणार? तर 8 प्रकारचे मिळणार. गॅमेट्स किती? 8 टाइपचे मिळणार. आणि किती इंडिव्हिज्युअल मिळणार? 16 चौक 64 64 मिळणार. त्यानंतर रेसेसिव्ह पॅरेंटल टेट इज एक्सप्रेस्ड विदाउट ब्लेंडिंग इन F2 जनरेशन. दॅट प्लांट प्रोड्युसेस गॅमेट प्रोसेस ऑफ मिओसिस. गॅमेट मिओसिस न बनतात आणि त्याचं सेग्रिगेशन झाल्यामुळं 2 प्रकारचे गॅमेट बनतात. म्हणजे इथं आन्सर येईल मिओसिस अँड सेग्रिगेशन. During cross between yellow round and green wrinkled, which of the following statement is true? Yellow round आणि green wrinkled चा क्रॉस केला तर गॅमेट which receive Y and may receive R or small r in forceps नाही आहे. हे गॅमेट which receive capital Y
आता कॅपिटल वाय बरोबर कुठला येतो? कॅपिटल वाय असलेला गॅमेट आहे, त्याच्याबरोबर कॅपिटल आर पण येऊ शकतो, कॅपिटल वाय बरोबर स्मॉल आर सुद्धा येऊ शकतो. सो दिस इज द करेक्ट. गॅमेट विच रिसिव्ह वाय, नाही हे नाही येणार. गॅमेट विच रिसिव्ह वाय मे रिसिव्ह आर और व्ही प्लस, म्हणजे वाय. गॅमेट विच रिसिव्ह स्मॉल वाय कलर रिसिव्ह कॅपिटल आर और स्मॉल आर. हे स्मॉल आर आहे, हां, तर हेही बरोबर आहे. म्हणजे स्मॉल वाय जर असेल तर त्याच्याबरोबर कॅपिटल आर पण होऊ शकतो आणि स्मॉल वाय स्मॉल आर पण होऊ शकतो. म्हणून तर 4 प्रकारचे गॅमेट. सो कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? 1 and 3 करेक्ट. स्टेटमेंट काय? होमोझायगस पॅरेंट प्रोड्युसेस ऑल गॅमेट्स दॅट आर सिमिलर. बरोबर आहे. हेट्रोझायगस प्रोड्युसेस 2 kinds ऑफ गॅमेट्स having one allele with equal proportion. Equal proportion म्हणजे recessive gene express in homozygous condition only. हे बरोबर आहे. dominant gene express in homozygous heterozygous, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणजे ए स्टेटमेंट बी बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे. आणि इथं ए कसं आहे? होमोझायगस पॅरेंट प्रोड्युसेस ऑल गॅमेट्स आर सिमिलर, बरोबर आहे. वाईल हेट्रोझायगस प्रोड्युसेस डिफरंट काइंड, म्हणजे तसे तर याच्यामध्ये तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑल करेक्ट. हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर येतात. लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑफ कॅरेक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. कारण एका गॅमेटमध्ये कुठला तरी त्या कॅरेक्टरचा एकच फॅक्टर असतो. हां, हे बरोबर येईल. द 3 important लॉज ऑफ हेरिडिटी प्रपोज्ड बाय मेंडेल. काय त्याच्यामध्ये? सेग्रिगेशन, इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि डॉमिनंट रेसेसिव्ह, म्हणजे हे आन्सर येईल त्याचं. 3 लॉज कोणते त्यांनी फॉर्म्युलेट केले. त्यानंतर मेंडेल क्रॉस टॉल डॉर्फ F2 जनरेशन ऑब्झर्व 3:1. फ्रॉम दिस रिझल्ट ही डिड्यूस्ड. टॉल आणि डॉर्फ हे त्याच्यामध्ये सेकंड जनरेशनमध्ये जे मिळाले त्याच्यावरनं इथं काय मिळतं तर लॉ ऑफ सेग्रिगेशन हा लॉ त्यांनी स्टेट केलाय. त्यावरनं. आता इथं जर पाहिलं फ्लावर कलर, समजा हाईट स्टेम हाईट टॉल डॉर्फ, फ्लावर कलर वायलट व्हाईट, फ्लावर पोझिशन ॲक्झियल टर्मिनल, पॉड शेप इन्फ्लेटेड कॉन्स्ट्रिक्टेड, पॉड कलर हा येलो ग्रीन असं नाही आहे, ग्रीन येलो आहे. म्हणजे 5 नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. सीड शेप राऊंड रिंकल बरोबर आहे. सीड कलर येलो ग्रीन बरोबर आहे. फक्त 5 नंबरचं चुकीचं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 इनकरेक्ट. हां, इथं येईल आन्सर. रिमेनिंग करेक्ट. The ratio 1:1:1:1 is expressed as a result of dihybrid backcross केला तर हा 1:1 येत असतो. डायहायब्रिड असतो. फिनोटिपिक टेस्ट क्रॉस रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. फिनोटिपिक टेस्ट क्रॉस असेल तर रेशो काय येतो? 1:1. टेस्ट क्रॉस इज डिफाइन्ड ॲज. टेस्ट क्रॉस कुणाला म्हणायचं? जर F1 इंडिव्हिज्युअलचा क्रॉस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर केला तर त्याला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. हायब्रिड अँड रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे हे आन्सर येईल त्याचं. द क्रॉस युज्ड टू ascertain whether the plant is homozygous. आप एखादं प्लांट होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे, प्युअर आहे का हायब्रिड आहे, त्यासाठी टेस्ट क्रॉस करावा लागतो.
त्यानंतर बॅक क्रॉस इज डिवाइस्ड बाय मेंडेल यूज्ड प्लांट ब्रीडर demonstrate law of independent assortment, exploit hybrid vigor, demonstrate polygenic, improve the variety by using homozygous. हे आन्सर येईल. Which statement about test cross is not true? If the test individual is homozygous, heterozygous, बरोबर आहे. It test whether the unknown, बरोबर आहे. The test individual crossed with homozygous, test the individual is crossed with homozygous recessive individual. If test individual heterozygous, the progeny will be 1:1. 1:1 येईल. म्हणजे इथं हे आन्सर असेल. त्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी मेट्स, कॅपिटल टी स्मॉल टी मेट्स विथ स्मॉल टी म्हणजे हा रेसेसिव्ह क्रॉस आहे. ऑफस्प्रिंग मध्ये काय येणार आहे? कॅपिटल टी स्मॉल टी विथ स्मॉल टी म्हणजे काय येणार आहे? 50% डॉमिनंट आणि 50% रेसेसिव्ह. 50% डॉमिनंट, 50% रेसेसिव्ह. रेसिप्रोकल क्रॉस म्हणजे पहिल्या क्रॉसमध्ये एकाला तुम्ही मेल समजलं, याला फिमेल समजलंय, तर दुसऱ्या क्रॉसमध्ये याला फिमेल आणि याला मेल समजलं तर रिझल्टमध्ये काही फरक पडत नाही. ते आपण स्टडी केलेलंच आहे. मॅच टेस्ट क्रॉस, यातला टेस्ट क्रॉस कोणता आहे? टेस्ट क्रॉस इथं आहे. मोनोहायब्रिड रेशो कुठं आहे? इथं हे 3:1 आहे, इथं आहे. बॅक क्रॉस कुठं आहे? हा बॅक क्रॉसच आहे. आणि डायहायब्रिड इथं आहे. म्हणजे काय येईल? 2, 4, 3 आणि 1. 2, 4, 3, 1 इथं येईल. आन्सर त्याचं इथं येईल. असे काही MCQ आपण मेंडेलियन जेनेटिक्सचे स्टडी केलेले आहेत. यानंतर आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत एक MCQ फ्रॉम पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. थँक यू व्हेरी मच.